राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट घोंगावतंय। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे, तर पुढील 24 तासात त्याचं चक्रीवादळात रूपांतर होणार असल्याचं कळतंय। चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील काही तासात चक्रीवादळ या 8 जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे। आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अशा प्रकारचं चक्रीवादळ आपल्या महाराष्ट्रामध्ये काही तासांमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्याचं रूपांतर चक्रीवादळामध्ये होणार आहे। अवघ्या काही तासांमध्ये या 8 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ येणार असल्याची माहिती समोर येते आहे। त्यामुळे सर्व नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सरकारने सावधानीचा इशारा दिलेला आहे। या अवकाळी पावसाचा व तसेच चक्रीवादळाचं हे भयानक संकट नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे ते लगेच पुढे बघा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारे चॅनलला सबस्क्राइब करून जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मागील 2 ते 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि वादळी वारा होता, त्यातच आता चक्रीवादळ येत असल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण तयार झालंय। हे चक्रीवादळ खूप मोठे असल्याने शेती पिकांची काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा आता सरकारकडून करण्यात आलेलं आहे। अवघ्या काही तासात या चक्रीवादळात तुमच्या जिल्ह्यात दाखल होणार आहे। या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे व नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। गरजेच्या वस्तू घरीच आणून ठेवण्याचे आदेश दिले आहेत। चक्रीवादळामध्ये कुणी घराबाहेर पडू नये असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ येत आहे ते नक्की बघायचं आहे। बंगालच्या उपसागरामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण होतीये, त्याच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ गुजरात, बिहार आणि महाराष्ट्र या 8 जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महत्त्वाच्या 3 तारखांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन हवामान खात्याने केलेलं आहे। या 3 तारखेंना हे वादळ महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यात दाखल होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल किंवा सर्वसामान्य व्यक्ती असाल आणि या अवकाळी पावसाचं तसेच वादळी वाऱ्याचं मोठं संकट कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे नक्की या ठिकाणी आता बघायचं आहे। तर मित्रांनो, या 3 तारखांना महाराष्ट्रातील या 8 जिल्ह्यात चक्रीवादळाचा मोठा धोका असल्याचं हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलाय। बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हे चक्रीवादळ पहिल्यांदा केरळ किनारपट्टीवर त्यानंतर म्यानमार किनारपट्टीवर धडकून भारतामध्ये येणार आहे आणि भारतामध्ये अरबी समुद्राच्या लगतचा जो भाग आहे तो म्हणजे मुंबई, या मुंबईकडून महत्त्वाच्या 8 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ येणार असल्याची माहिती समोर येते। या 3 तारखांना आता हे चक्रीवादळ तुम्हाला बघायला मिळणार आहे। तो मित्रांनो, या 3 तारखा कोणत्या आहेत ते नक्की बघायचं आहे। कोणत्या तारखांना कोणती चक्रीवादळ येणार आहे, गारपीट आणि पाऊस तिन्ही एकत्र येणार आहे, कोणती तारीख हवामान विभागाने सांगितली आहे याची माहिती आपण लगेच पाहणार आहोत। तर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 21, 22 आणि 23 मे रोजी पुणे, मुंबई, नाशिक आणि सातारा या जिल्ह्यात जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे। हवामान खात्याने या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। तर दुसरीकडे नाशिक आणि सातारा जिल्ह्यात गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड यांसह विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे।